नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात चहा झालेला आहे आणि इथे ना आता मी रवा करणार आहे, तिखट रवा म्हणजे उपमा. तर ह्याच्यासाठी मी रवा भाजून घेतलेला आहे, कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, 2 लसूण सोलून घेतलेले आहे, मसाल्याचा डब्बा जवळ घेतलेला आहे आणि मुगाची डाळ आणि शेंगदाणे भिजत ठेवलेले आहेत. बटाटेही टाकणार आहे कारण मुलांना बटाटे त्याच्यामध्ये खूप आवडतात. तर पप्पांची अंघोळ झालेली, अंघोळ झाल्यानंतर देवपूजा झाली की त्यांना चहा लागतो पहिला, म्हणून त्यांच्यासाठी मी आता चहा देत आहे. तर आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल मी दापोलीला आलेली आहे. तर सध्या थोडे दिवस इथे स्टे करणार आहोत, मस्तपैकी राहणार. तर गावी आलो आहे, आरामात उठणं होतं, मुलांना पण लवकर उठवलं नाही. 9:45 झालेले आहेत, मुलांची आंघोळ झालेली आहे, ते बाहेर फिरत आहेत आणि इथे ना देवपूजा झालेली आहे पप्पांची. हे सगळी औषधं ना मुलांची आहेत. कुठे बाहेर जायचं म्हटलं ना तर मुलांचं आधी औषधं घेणं गरजेचं आहे. इथे ना चाफ्याची झाडं आहेत बाजूलाच, खूप छान असा सुगंध येतो घरापर्यंत. इथे चुलीवर आंघोळीला पाणी तापवतं. गावच्या ठिकाणी थोडासा सकाळी ना गारवा पडतो, थोडा नाही जास्तच, म्हणजे अंगावर घ्यावं लागतं. हे बाजूलाच वांग्याचं झाड आहे, वांगी आलेले आहेत. ते इथे ना उपम्याची तयारी झालेली आहे, फोडणी सुरुवात केलेली आहे द्यायला मी. तर छानपैकी टोमॅटो कांदा लालसर झालेला आहे, तिखट कमी टाकलेलं आहे कारण 4ही मुलांना खायला द्यायचं आहे म्हणून. थोडं बटाटाही टाकून घेते, थोडीशी हळद, मीठ, साखर सगळं टाकून घेते. ह्याची रेसिपीजच्या व्हिडिओजमध्ये मी नक्की टाकेल एकदा. मूग डाळ वगैरे टाकून घेते आणि जर तुम्हाला सॉफ्ट पाहिजे असेल ना तर थोडंसं प्रमाण पाण्याचं जास्त ठेवायचं आणि सुटसुटीत रवा पाहिजे असेल तर उपमा, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी कमी टाकायचं. तर छान असं तेलामध्ये सगळं मी एकजीव करून घेणार आहे आणि आता त्याच्यामध्ये साधारण 2 ग्लास गरम पाणी मी आता ओतणार आहे. गरम पाणीच घ्यायचं, थंड पाणी नाही घ्यायचं आहे. हे पहा, अंदाजे तुमच्या जसं हवे असेल ना सॉफ्ट, त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. तर पाण्याला उकळी आली ना तर झाकण मारून ठेवायचं कारण मुगाची डाळ आणि बटाटा जास्त वेळ नाही लागत शिजायला, पण थोडीशी अशी वाफवून घेतली ना तर ते लवकर शिजणार. ते इथे गाडी लावलेली आहे, नाश्ता वगैरे झाली, भांडी वगैरे घासून झालं आणि आता आम्ही सगळे निघालो आहोत मोरडे गावात जायला, खेडला, वहिनींच्या घरी. वहिनींच्या भावाला मुलगा झालेला, तर मुलाला बाळाला त्या बघायला गेलो नव्हतो ना, तर आता आम्ही निघालो आहोत तिथे खेडला बघायला. ऊन पहा किती आहे ना, तरी 11:30 12:45 झाले आम्हाला निघायला. समोरच्या काकी पण दिसत नाही आहेत, मी इथे बाहेर गेले आहेत. त्यांचं ना दुकान आहे दापोली डेपोच्या इथे, 2 दुकान आहेत. फणस खूप आलेले आहेत, पण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं मी जूनच्या एंडिंगला किंवा जुलैपर्यंत हे फणस तयार होतात. तर झालेली आहे तयारी, आता फक्त गाडीत बसायचं आणि निघायचं आहे. गावच्या ठिकाणी ना ऊन कडक आहे पण ना घाम नाही येत आणि संध्याकाळ झाली की थोडासा गार वारा यायला लागला की साधारण 2-3च्या वेळेस मध्यरात्री गारवा येतो. तर आम्ही तिघी बसलेलो मागे, अर्णव पण आहे. जाता जाता दापोलीमध्ये आम्ही CNG भरायला उतरलो. इथे अर्णवची मस्ती चालू होती. CNG भरेपर्यंत ना, CNG भरताना गाडीत कोणी बसायचं नाही आहे, त्याच्यामुळे सगळे बाहेर उतरलेले आणि ह्या छोट्यांची अशी मस्ती चालू होती. तृषा आई आणि पप्पांना सोडून राहत नाही. हे आमच्या मॅडम आहेत, रितिशा, ही माझी आत्या आहे. अर्णव त्याच्यामध्ये गुंतलेला आहे. बंटी कपड्याने हवा घालतोय, ह्याचा अर्थ किती गरम होत असेल समजून जा. ह्या मॅडमने सेल्फी काढून घेतली स्वतःची. तर आता CNG भरून झाल्यानंतर आम्ही जाणार वहिनींच्या घरी. इथे वहिनींच्या घरी आलेलो आहोत. लहान मुलं आहे, त्यांच्या अंगावरून काढलेलं आहे घास त्यांच्या आईने. मोकळं वाटतंय सगळं. मी माझ्या लग्नाच्या आधीपासून वहिनींच्या घरी येते.
तर इथे ना मी बाबूला शोधते, पण बाबू पाळण्यात नव्हता. तर वहिनी बोलल्या जस्ट तो आंघोळ केला आणि झोपलेला होता इथे. पण आमची हे 4 कार्टून आलीत ना, त्याला काही झोपून देणार नाहीत आता. हे बघा बोलली ना, त्या उठवल्याशिवाय राहणार नाहीत. तर आज वहिनींकडे आहे चिकन वड्यांचा बेत. कारण आम्ही तिथे जायचं कधीही ठरवलं ना, एक तर तांदळाची भाकरी किंवा वडे आणि चिकन असतं. वडे असे मस्त टम फुगलेले होते आणि एकदम नरम होते. गावच्या पिठामध्ये का लेडीजच्या हातामध्ये काय टेस्ट आहे माहिती नाही. माझ्या सासूबाईंच्या म्हणजे आईंचे पण जे वडे बनवतात ना, अप्रतिम बनवतात. तसेच वहिनींच्या आईनेही वडे खूप सुंदर बनवलेले. बाई चिकन आणि वडेचं कॉम्बिनेशन एकदम मॅच होतं. ते इथे ना मागे कलमं लावलेली 2-3 झाडं आलेत. एकाला तर आंबेही आलेले, पण मी खाली उतरली नाही कारण पाय माझे भाजत होते त्यामुळे. तरी वहिनींच्या इथे ना बाहेर पण हे आहे, म्हणजे अंगण आहे खूप मोठं. हे तुम्हाला दाखवते. हे पहा, हे एवढं मोठं अंगण आहे. तर तिथे मुलं मस्त मजा करत होती. ही आहे सई, वहिनींच्या भावाची मुलगी, ज्याला आत्ता मुलगा झालेला आहे. त्याला बघायला खास करून आम्ही आलेलो आहोत. तर ही आमची गरीब गाय, सगळ्यात गरीब गाय, पण खूप आगाव आहे. चिडली तर खूप मारते आणि चावते. तृषा आहे. ही ना ह्या पोरांपासून लांबच राहते, कारण ह्यांची फायटिंग झाली ना तर ती बळीचा बकरा होता म्हणून. इथे अन्वी झोका खेळते. मी आता नाही बाबूला बघणार आहे काय करतोय तो. ही बघा किती वेळ झाली एका जागेवर हलत नाही आहे. बाबा नेत आहेत, मामा नेतोय तरी ऐकत नाही आहे ती. हे बघा, ह्याने ना फायनली ह्याला उठवलंच आहे बाबूला. हिला काय पाहिजे माहिती नाही, पण ती तिथून एका जागेवरून पण हलत नाही आहे. फायनली इथून ती हललेली आहे, बाबांकडे गेले. इथे सई मॅडम गप्पा मारत होत्या. इथे हे बघा अन्वी आणि तिची चांगली जमले. ह्यांना ना सहनच होत नव्हतं. ते बारकं बाळ झोपले, त्यांना फक्त त्याला उठवायचं आणि घ्यायचं आहे उचलून. ते इथे ना आई काय करते दाखवते मी तुम्हाला. इथे थोडीफार मस्ती चालू आहे अन्वीची आणि सईची. तृषाबाई आल्यात. गावी आलो ना की रिलॅक्स होतो. किती कामं असेल ना तरी थकल्यासारखं वाटत नाही. संध्याकाळी रिलॅक्स झालो तर जंगलात एक राऊंड मारून यायची आणि मस्त फिरून यायचं. तर आता गावी आलो आहे. शॉर्ट व्हिडिओही टाकत जाईल, लॉंग व्हिडिओही टाकेल. लॉंग व्हिडिओचा प्रॉब्लेम काय होतो माहीत आहे, इथे नेटचा प्रॉब्लेम आहे थोडासा. पण थोडंसं बाहेर जावं लागतं. जे दापोलीचे असतील ना त्यांना माहिती आहे, केळसकर नाक्यावर तिथपर्यंत गेलं ना की 5Gचं नेटवर्क मिळतो. तर इथे सगळे जेंट्स आहे ना, त्यांची पहिली पंगत बसवली. त्यांना गरम गरम वडे आणि चिकन, कांदा लिंबू कापून दिलेला आहे. मस्तपैकी ताव मारतायत. अशा प्रकारे वाजले 3:05. वहिनी आणि वहिनींची आई जेवायच्या राहिलेल्या. वहिनींच्या आई जेवून घेतलं, वहिनी जेवून घेत आहेत. कारण बाबू उठला ना की घ्यायला तर माणसं आहेत आता, पण रिलॅक्स होऊन जेवत आहेत त्या. इथे वारा बघा किती, कपड्यांवरून कळत असेल, झाडं बघा किती हलत आहे. वारा आहे पण त्यातनं म्हणजे गरम ऊब लागते, एवढं गरम होत होतं. वाऱ्याने थोडं थंडावा पण वाटत होता. हे पहा केवढा वारा सुटलेला आहे. इथली गरमी पाहून असं वाटते की यावर्षी पाऊस लवकरच पडेल. तर हे वहिनींचे ना आजूबाजूचं घराच्या आजूबाजूची झाडं आहेत, जिथे ना मी विदाऊट चप्पल घालून गेलेली. पाय खूप भाजायला लागले म्हणून रिटर्न आली. कढीपत्त्याचं झाड आहे, आंब्याची झाडं आहेत, घेवडा, वालपापडी ह्याची झाडं आहेत त्यांच्या इथे. पाय खूप भाजायला लागली म्हणून मी परत घरात आली. तर आता ना आम्ही निघू, कारण आम्हाला जायचं होतं हरणे बंदरावर. पण पप्पाने ना आधीच मच्छी घेऊन ठेवलेली होती.
त्यामुळे तिथे जायचं कॅन्सल केलं आम्ही. बघू नेक्स्ट टाईम. आता काही इथेच राहणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दापोलीमधले काही स्पॉट नक्की फिरवेल मी. हे झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. घरी आल्यानंतर थोडंसं कामं होती, कामच चालू होती आणि ह्या दोघींना ना संध्याकाळचं बाहेर उतरवतो खेळायला. जेवढं हवे ना तेवढं खेळून देतो आणि नंतर मग त्यांना मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ घालतो. अर्णव आणि पप्या मैदानात, बाजूलाच मोठं मैदान आहे, तिथे क्रिकेट खेळायला गेलेले. आता ना सगळे रिलॅक्स होऊन बसलेत. आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 6. पप्पानी कोलंबी आणि बांगडे आणलेले होते, त्याच्यामुळे आमचं हरण्याला जायचं कॅन्सल झालेलं होतं. तर आता चला आमची काय तयारी चालली बघा. सुकलेले कपडे, वाळत घातलेले होते ना कपडे, ते सुकलेत, ते काढलेत आणि आता आई घड्या घालून ठेवत आहे. तर इथे ना पप्पांनी जेवढी झाडं लावलेत ना त्याची माहिती तर मी त्यांच्याकडून घेईल नंतर, कुठले कुठले झाडं लावलेत. पप्पा ना रिटायर्ड पोलीस आहेत. रिटायर झाल्यानंतर पोलिसांचं लाईफ खूप विचित्र असतं. म्हणजे त्यांना घरी कमी लक्ष द्यावं लागतं आणि कामामध्ये खूप वर्किंग असतं. त्याच्यामुळे रिटायर झाल्यानंतर ना त्यांनी त्यांच्या नातवंडांमध्ये जास्त वेळ घालवला आणि आता गावी घर बांधले ना तर ते जास्त गावी असतात. आता त्यांनी वृक्षारोपण केलेले आहे, भरपूर त्यांना आवडतात ना तशी झाडं लावून घेतलेली आहेत. एवढी आयडिया नाही आहे त्यांना झाडांची, पण जेवढी आयडिया आहे ना तेवढे ते माहिती देतात. जेवढी झाडं लावलेत ना त्यांनी, म्हणजे कलमं लावलेत, काजूची झाडं तर ऑलरेडी आहेत, फणसाची जी आहेत. आता जेवढी लावलेत ना त्याची माहिती मी त्यांच्याकडून घेईल, कुठलं रोप कुठलं लावलेलं आहे ते. इथे ना मी आतल्या साईडने होती ना, त्याच्यामुळे अन्वी माझ्या मागे लागलेली, मम्मा मला आतमध्ये घे म्हणून इथे. पण मी म्हटलं नाही, कारण त्या कोपऱ्यातल्या साईडने इथून एंट्री आहे जिथे आई कोथिंबीर काढत आहे. कोथिंबीर, मिरची, टोमॅटो, वांगी, तोंडली ह्याची पण रोपं लावलेली आहेत इथे. आणि ऑलमोस्ट तोंडली सोडून सगळ्यांना फळं आलेली आहेत. तर एकदा ना इथं कोबा झाला ना की मग मुलांना बाहेर सोडायला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण कोब्याला ना पाणी खूप लागणार आणि आता उन्हाळा आहे ना, त्याच्यामुळे बंटी बोलला की जेव्हा पावसाचं सीझन चालू होईल ना त्याचवेळी आपण कोबा टाकू. ते इथे काजू पडलेले होते साधारण 10 ते 12. हे बघा, ही कोथिंबीर आहे, मस्त कोवळी कोथिंबीर होती जी आता वाटपाट टाकणार आहे. पावसाळ्यात ना वारा खूप असतो गावच्या ठिकाणी, म्हणून बाहेर कपडे वाळत घालता येत नाही. त्याच्यामुळे ना हा 3 लेअरचा स्टँड घेतलेला, 1,500पर्यंत पडला. हा आम्हाला मुंबईवरून आणला आहे तो. तर तो आता फिटिंग बसवत आहे. म्हणजे पावसाळ्यात तरी ॲटलिस्ट कपडे वाळत बाहेर घालायची गरज नाही आहे. गावी ना ऑलमोस्ट सगळी करून ठेवलेली आहे तयारी. म्हणजे वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे, हे असं स्टँड आहे, किंवा लाईट गेली तर चार्जिंग लाईट्स आहेत. अशी ना भरपूर सोय गावी करून ठेवलेली आहे. पण स्पेशली आई पप्पांना असं एकट्याला नाही पाठवत, त्यांचं वय आहे त्याच्यामुळे. पण म्हणून त्यांच्या रिलॅक्ससाठी मी पण यावेळी ठरवलं की 20-1 दिवस जाऊन राहायचं. म्हणजे माहेरी राहणं वेगळंच वाटतं ना, थोडं रिलॅक्स आयुष्य जगता येतं. म्हणून कामं तर इथे पण आहेत, पण ठीक आहे, मुलांमध्ये पण वेळ जातो. जायचं आहे श्रीवर्धनला पण मेच्या एंडिंगला जाणार तिथे आणि मग तिथून घरी. तर इथे बांगडे पप्पाने घेतलेले 7-8 बांगडे होते. पहिल्या टर्नला मी 5 बांगडे असे फ्राय करून घेतलेत. हे बघा, हे सगळं लावून ठेवलेलं आहे. कोलंबी फ्राय करून घेतलेले, रस्सा करून घेतलेल्या बांगड्यांच्या डोक्यांचा, आणि गरम गरम भात आणि तांदळाची भाकरी. गावी आलो की हे पाहिजे. तांदळाची भाकरी बाहेरून ऑर्डर केलेली, कारण घरात मला तर भाकरी जमत नाही आणि आईला आम्ही दिलं नव्हतं कारण दिवसभर थकलेलो ना, म्हणून. हा कांदा टोमॅटो उरलेला होता जो शुभ्रा आणि आईला जे व्हेज जेवण होईल ना त्याला वापरल्या जाईल. तर इथे ना वाटप काढून ठेवते. शुभ्रा साधारण 15 दिवस तरी वाटप नाही घेईल. आम्ही वाटप कसं करतो ना ह्याची व्हिडिओ मी स्पेशली वेगळी टाकलेली आहे आधीच्या व्लॉगमध्ये, ते पाहू शकता तुम्ही. अरे हो, लाईट गेली. आज लेट झाला वाटतं, 12 वाजलेले आहेत.
तर आमच्याकडे इथे गप्पा गोष्टी चालू आहेत अजून. हा जो आमचा दादा आहे ना, विकास दादा, तो आला की गप्पा मारायला येतो. 12 वाजले तरी ही मुलं अजून झोपलेली नाही आहेत. चला चला आता बस, 12 वाजले. आमच्याकडे 12 वाजता इथे कमानी आहे ना, तिथे लाईटी असतात पोलला, त्या लाईटी पूर्ण घालून टाकतात. हे पाहू शकता किती काळोख झालेला आहे. दादाची बाईक लावले, दादा आता जाईल इथून. हां चला, तर चला आता आईने सांगितले घरात या. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय.